सो हॅलो गाईज, माझं नाव आहे रशिक सतीश वानखडे. तर मला 1 मिनिट स्टँड लावू द्या. मी तुमच्यासोबत माझ्या पर्सनल काही गोष्टी सांगणार आहे, ते तुम्ही गड्या शांततेने ऐकावे आणि हा व्हिडिओ माझा पूर्ण बघावा अशी माझी इच्छा आहे. तर 1 सेकंड स्टँड लावू द्या. मी बोलावलेलं आहे काय ते तुम्हाला दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये. तर याला पहिलं छोटं करावं लागेल. याचे 3 पाय दाखवा, असं स्टँड उभं करावं लागेल आणि याला छोटं बनवावं लागेल. छोटा हो जा. तर गाईज, आता मी माझ्या चेअरवर बसणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे माझी सगळी कंडिशन, मी कसा इथं आलो, काय आलो, तर ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे. आता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी सगळं हे सांगणार आहे. तर मी राहणारा म्हणजे मी वाशिम जिल्हा तुम्ही ऐकला नसेल कधी. वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीर तालुका आहे. मंगरुळपीर तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे मंगळसा, तिथं मी राहतो. आणि मला थोडी आता मी आहे आपल्या समाज कल्याण हॉस्टेल निंबोरा अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये बडनेराच्या थोडं समोर आहे. सिपना कॉलेज आहे इथं मेन. आणखीन तुम्हाला आणि माझी 10वी आता झालेली आहे मागच्या वर्षी. आणि मी आज सध्या 10वीमध्ये मला 83.30% पडलेले आहे. आणि त्यानंतर मी ITIला ॲडमिशन घेतलेली आहे. तर ITIमध्ये मला इलेक्ट्रिशियनची हे भेटली, म्हणजे इलेक्ट्रिशियनमध्ये माझा नंबर लागला समजा. तर आता माझं फर्स्ट इयर चालू आहे इलेक्ट्रिशियनचं. म्हणजे मी 11वी नाही न करता मी ITI करत आहे. 2 वर्षाचा ITI असतो इलेक्ट्रिशियन. आणि मला एक आणखी म्हणजे माझ्या घरची सांगतो. मला एक मोठा भाऊ आहे, त्याचं नाव सुमेध आहे. आणि माझ्या आई वडिलांचं नाव पुष्पा आहे. आईचं नाव पुष्पा आहे आणि वडिलांचं नाव सतीश वानखडे आहे. आणि आणखीन काय बोलू आता. आणि जसं ते काय झालं गाईज, 1 सेकंड. तर तुम्ही बघू शकता माझी हॉस्टेलची रूम कशी आहे. तर इंस्टाग्रामवर मी व्हिडिओज बनवत असतो. जर कोणी इत्रोक ब्लॉग पाहत असेल तर माझ्या इंस्टाची ID आहे प्रशिक-0585. त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकच टाकतो तशी. आणि तुम्हाला काय दाखवणार होतो मी, तर हे बघा, आपलं सेल्फी स्टिक मागवली मी यासाठी, म्हणजे ब्लॉग मला बनवायचा आहे. माझं नाव मला गाजवायचं आहे. मला आता कोणीच ओळखत नाही. ना अमरावतीमध्ये कोणीच नाही ओळखत. तर मला माझी फक्त एवढीच इच्छा आहे की मला कोणी पण तसं नाही म्हणत आहे की बघ कोणी पण आपल्याला सेल्फीज काढवा, हे लय मोठा आहे असं नाही. फक्त ओळखलं पाहिजे नावाने, बस एवढंच पाहिजे.
कोणी पण म्हणलं पाहिजे असं अमरावतीमध्ये तुला मी सबस्क्राईब केलेलं आहे म्हणून. यासाठी मी असे दररोज ब्लॉग बनवणार आहे. तर आणि माझ्या म्हणजे मी असेच नाही बनवत की इथं कॅमेऱ्यापासून, मी माझं तुम्हाला हे पण दाखवणार काय म्हणजे माझी मी इथून कुठं जातो, कुठून काय करतो, ITमध्ये काय करणार, म्हणजे ITमध्ये काय काम असते, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. हे माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तसा हे फर्स्ट ब्लॉग आहे. हे आत्ताच घेतलं मी, कालच मिशोवरून मागवलं. तर तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर हे मिशोवर सगळ्याच ठिकाणी मिळते, तुम्हाला पण माहीत आहे. तशी आहे. हे मी घेतलं 165 रुपयाचं. 165 रुपयाचं घेतलं मिशोवरून, कालच आलं. आणि आणखी काय बोललो, तसं बोलायचं तर खूप आहे मनातून. ते एकदम घरची कशी परिस्थिती हे सांगता नसते. आपलं बरं आहे, नो टेन्शन असलं पाहिजे, माणसानं चांगलं असलं पाहिजे. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ब्लॉग तुम्हाला जरा भले काय नाही वाटेल जे तुम्हाला माझ्याबद्दल बोल ते कमेंटमध्ये जसं माझं चेहरा दिसते, काही असतं ते काही बोला. असं नाही म्हणत की मला चांगलंच बोला. कमेंटमध्ये काही पण बोलू शकता तुम्ही, जसं मी दिसतो कसं तसं ते काही असं काही बोला, चांगलं बोला किंवा वाईट बोला. परत का आलं बाई 6 मिनिट. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कमेंट करा. आवडतानाच तेच असा ब्लॉग कोणाचा पहिले तुम्ही माझे एक्सपिरियन्स म्हणजे मी तुम्हाला तरी आताच सबस्क्राईब जरी केलं तर तुम्ही एक काम करता, तसं नाही म्हणत, तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि बेल जे आयकॉन आहे त्याला क्लिक करा. क्लिक केल्यावर मग माझे तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार किंवा म्हणजे मी याच्यानंतर जे व्हिडिओ टाकणार ते तुम्हाला आपाप टाकला की नोटिफिकेशन येते की यानं परशिकनं व की नवीन व्हिडिओ काढला. मग त्याला टॅप कर जातो, मग पाहिजा ते आवडला तर मग सबस्क्राईब करून राहू द्यायचा, नाही तर मग अनसबस्क्राईब करा, ते तुमची इच्छा. तसे माझे इंस्टाग्राम या यूट्यूबवर सबस्क्रायबर किती असणार तुम्हीच पाहिजे. माझे आहे आता कंडिशनमध्ये 28,800-900 सबस्क्रायबर आहे. ते कसे काय झाले ते पण तुम्हाला आता सांगतो मी. तर इथं आलो मी 9व्या महिन्यामध्ये आलो. त्याच्या बाद 9व्या महिन्यात आलो. त्याच्या बाद नाही का घरी म्हणजे 1 महिना आम्हाला असंच कॉलेजला बोलावलं नाही. तर मग मी सोचलं की बा काय करावं. रूम मी पहिले रूममध्ये होतो. काहीच कुठे होतो, रूम भाड्यानं रूम केली होती. माझ्या गावाचे 2 म्हणजे गावाकडचे 2 जण होते, मोठे होते माझ्या साहेब. मी 17 वर्षाचा साहेब फक्त काहीच. आणि रूम केली होती तिथं. मग गमे नाही मला म्हणजे असं रूममध्ये बोर वाटे. तर मग मी सोचलं बा की एखादं गाणं भेळून देत जाव आणि ब्लॉग बनवत जाऊ. इंस्टाग्रामवर बनव, हे यूट्यूबवर पहिलाच ब्लॉग आहे. मग सोचलं की बा बनवायचा आहे. मग नाही का एक दिवस माझा मित्र भेटला कार्तिक दादानं केलं ग्रीन स्क्रीन जे व्हिडिओ राहते त्याच्यावर नाही का दुसऱ्याची ज्याच्यावर करोडानं व्ह्यू राहते त्या करोडानं व्ह्यूच्या याले ग्रीन स्क्रीन करायचं. तिथं नाही का असं दाबलं द्यायचे याले ग्रीन स्क्रीन की लगेच असं येते. त्याच्या बाद नाही का पुरा लेन्थ घ्यायची, त्याच्यात मी द्यायचाच व्हिडिओ राहते. त्या व्हिडिओले आपण असं करायचं, असं म्हणजे वरे नाही असं त्याच्यात मी असं आपला खाली बॅकग्राऊंडच्यात मी खाली चेहरा दिसतो त्याला बारीक करायचं एकदम. त्याचा दुसऱ्याचा व्हिडिओ राहते चालू आणि आपल्याला पण असं की बा आपणच टाकू राहिलो म्हणजे लोकांचे जेवढे सबस्क्रायबर येते ते आपल्याला येते. म्हणजे मग असे 30,000 लोक आले होते तर कमी झाले 30,000 झाले. 28,000 2,000 नाही घसरले. काऊन की मी आता ओरिजिनल पहिले 1,000 व्हिडिओ डिलीट केले. 1,000 व्हिडिओ डिलीट केले
ते स्वतःची बनवून राहिलो मी आता स्वतःच. लागेल ना मला 1 वर्ष 2 वर्ष लागेल. 2 वर्षात मी म्हणत आहेस. 2 वर्ष द्या लागते. एका वर्षात 2 महिन्यात हे काहीच नाही होत. मला माहित आहे मी तर काय नाही. मला यूट्यूब शिवाय काही पर्याय वाटत नाही. यूट्यूब कसा मला आवडते काय सरकारी नोकरी हे ते आवडते असं नाही. घरच्याचं नाव घे होते. पण यूट्यूब ही अशी आहे की तिथं जिंदगीभर मग काम करायची गरज नाही पडत. बस मला माहिती आहे. आता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करा. आणि बॉडी बिल्डिंग पण करणार बा मी आता. जरासं स्वतःचा वाढलं हे पाहिजे. स्वतःचं म्हणजे शरीर. घरचे म्हणते की बाबू तू म्हणजे या समाज कल्याण हॉस्टेलमध्ये आम्हाला सकाळपासून तर रातपर्यंत खाणं भेटतच राहते फुकट. इथं जिम आहे, इथं कॅम्प्युटर लॅब आहे, इथं मोठी लायब्ररी आहे, इथं लय ग्राउंड आहे इकडे मोठं. तरी 500-400 मीटरचं ग्राउंड आहे मोठं डायरेक्ट. एक नंबर आहे तसं. आणि आता अभ्यास पण करणार म्हणतो. करतो आता अभ्यास करतो. पण 10 मिनिट मी म्हणजे अर्धा घंटा मी यूट्यूबला देतो. दररोजच देतो. दररोज येणं नाही तर 2-3 दिवस व्लॉग येणार असंच. तर माझा एक मित्र आहे पाईकराव दादा. त्याच्या देखता तर मला बोला नाही वाटत. एकटंच असलं की माणसाला लय गमते. एकटं खुलून बोलते पण सोबती तसं ते काही नाही म्हणत रे. तिथं ते म्हणजे बसून राहते तसा ते व्हिडिओ पाहिजे त्याचे. पण असं बोला नाही वाटत ना स्वतःला. तर बस. तर 1 सेकंड तुम्हाला दाखवतो हॉस्टेल केवढं आहे आमचं. हॉस्टेल तर लय मोठं आहे बाप्पा. दिसतंय हे बघ. आता हे फ्रंट कॅमेरा नाही वाटलं त्याचा. असं दिसत असेल तर पहा मोबाईल पडून बघ. हे पहा दिसत असेल तर पहा. नाही दिसत असेल तर नाही दिसत आता. नाही तर उद्या दिसन मग. उद्या म्हणतो नंतर. तर गाईज भेटू मग. आता आवडला असेल तर लाईकच करता. एवढं कोणी तर इतरो पाहिला नशीन मला वाटते बा ब्लॉग एवढा मोठा कोणातनी पहिला ब्लॉग कोणाचाच कोणी पुरा पाहत नसते. मला गॅरंटी माहीत आहे. पण ज्यांना पाहिलं त्याचं नशीब म्हणजे नशीब नाही त्याचं धन्यवाद नाही. ज्यांना पाहिला फक्त त्यांना म्हणा बाबा कमेंटमध्ये फक्त एवढंच करतो की मी तुझा पुरा परवचन ऐकलं बा. फक्त एवढंच कमेंट करतो आपली त्यांना. ज्यांना पण पाहिला कमेंट करा. फक्त कसा वाटला हे कमेंट करायचं बस. बाकी तुम्ही लाईक नका देऊ, शेअर नका करू, सबस्क्राईब नका करू. नाही खोटं सबस्क्राईब करून टाका असं नको म्हणून. आवडते तसेच आता आवडलाच तुम्हाला असं म्हणा. बस कमेंट करा. पण कमेंट शिवाय काय नाही. पण पुरा व्हिडिओ पाहत जाऊ. भले फक्त किती येते व्ह्यू. एक व्हिडिओ गेला व्हायरल बस 400 व्हायरल व्हायची. कंटेन्सी काय असते ते म्हणते बा दररोज व्हिडिओ बनवावं लागते. तेच यूट्यूब व्हायरल करते माणसाला. तर मला व्हायरल व्हायचं आहे. बस भेटू मग गाईज. जे बाहेर सण ते म्हणजे जय भीम सर्वांना आणि जय श्रीराम पण. आणि पाहत असशील तर हिंदीमध्ये तर समजत नाही तरी पण सगळ्यांना अल्लाहू अकबर. जय आदिवासी. बस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पण विजय सो.
टिपू सुलतान यांचा पण विजय असो, आणि अण्णाभाऊ साठे, संत कबीर, सर्वांना महापुरुषांना माझा त्रिवार वंदन. तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. जय